नमस्कार, आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा. प्रतिनिधी लहू शिंदे. आज कमळ आणि मशाल या दोघांची चुरशीची लढत झाली. पंचायत समिती गटातील ढोकीचा पहिला नंबर होता, परंतु रिकाउंटिंग करण्याकरिता 8 वाजल्या आणि निकाल लागला. पण तो निकाल खरा का खोटा हा जनतेला माहीत व्हायला पाहिजे. बोला. मला काय म्हणायचं आहे, पहिलं राणीच्या पोटातून राजा जन्माला येत होता आणि लोकशाहीमध्ये लोकांच्या बोटातून राजा जन्माला येतो, पोटातून नाही. आणि त्या लोकशाहीमध्ये मतदानाची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये मतदान करत असताना कुणाचं तरी एखाद्याच्या नावावर मतदान करणं किंबहुना माझ्या नावावर कोणीतरी मतदान केलं आणि मला असं म्हणायचं आहे की ती मतदान माझ्या विचाराच्या माणसानं तर केलं नसावं, ती कशाला माझ्या नावावर मतदान करेन. मग कोणीतरी जर दुसऱ्याने मतदान केलं असेल तर एका मतामुळं जर कोण आलं असेल तर ते निश्चित माझ्या मतामुळं आलं. ते म्हणजे तुमच्या नावावर कोणीतरी मतदान केलं होतं अगोदर. आणि ती मी मतदान का केलं, माझं कुणी केलं म्हणून मी अधिकाऱ्याला जाब विचारला होता. तर ते अधिकारी म्हणले किंवा आता तुम्हाला मतदान करता यायचं नाही, मग तुम्ही करताना का अडवलं नाही. जर तुमचं आधार कार्ड वेगळं असेल, त्याच्यावरचा फोटो वेगळा असेल तर तुम्ही त्यावेळेस का अडवलं का नाही. मी मतदान केल्याशिवाय बाहेर जाणार नाही असं मी ठाम राहिल्यानंतर नाही तुम्ही असं करा, बाहेर मी तसं जाणार नाही म्हणलं. लोकशाहीमध्ये मतदानाचा का मी मतदान करणार. मग त्याच्यानंतर ते अधिकारी, पोलीस अधिकारी जमले आणि ते म्हणले त्याला एक पर्याय, तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येतो. कशा प्रकारे. तर बॅलेट पेपरवर. बरं. मग बॅलेट पेपर आल्यानंतर मग तेवढ्यात काय झाले, ढोकी गावचे PSI आले तिथं आणि ती म्हणले की असं जर सिस्टम असेल तर तुम्ही मतदान करायला काय हरकत आहे. मी म्हणलं आपल्याला तरी कुठं थोडा वाद घालायचा आहे, आपल्याला मतदान करायचं आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही. मग त्यांनी म्हणले जर ही प्रोसिजरली मतदान होत असेल, ही मोजण्यात येत असेल तर तुम्ही मतदान करा. मग मी साहेबाला म्हणलं, एवढं सुद्धा म्हणलं की साहेब तुम्हीच माझ्या बाजूला उभा टाका, मी तुमच्या साक्षीने मतदान करतो, पण हे मतदान माझं मोजण्यात यायला पाहिजे. कारण का कदाचित जर असं झालं की दोन्ही मतं इक्वल झाले तर माझं मतदान त्यावेळेस मोजण्यात यावं. आणि जर येत असेल तर मी करतो. आणि आपण कसं आहे, सगळ्या अधिकाऱ्यापेक्षा आपल्याला थोडीच जास्त माहिती आहे. सगळ्यांनी समाधान केलं, अधिकारी, पोलीस अधिकारी सगळ्यांनी मिळून मला ते मतदान करायला लावलं. तुमचं मतदान मोजण्यात येईल म्हणलं आणि ते मतदान केलं. आणि तीच वेळ आली, जर ती मतदान जर मोजण्यात येत नसेल तर मतदान करून घ्यायचं नव्हतं असं मला म्हणायचं आहे. ज्यावेळेस सुरुवातीला निर्वाचन अधिकाऱ्याला, जे आता जे निर्वाचन अधिकारी आहेत ती त्यांची जी मतदान सिस्टीम आहे, जर ती मतदान मोजण्यात येत नसेल तर ते करून घ्यायचं नाही. आणि जर मोजण्यात येत असेल तर मी मतदान ती केलं आहे आणि ते माझं मतदान मोजण्यात एवढं आहे. आणि ती माझं जर मतदान मोजलं तर निश्चित या निकालाचा फेरबदल होईल आणि दुसरं कोणी जी मी ज्या पार्टीला मतदान कर ती निवडून येईल, एवढंच मला सांगायचं आहे. तर आपल्यासोबत आणखीन आहेत उमेदवार आहेत आपल्यासोबत, तर काय सांगा. 7 तारखेला मतदान झालं. 7 तारखेला जो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गणासाठी लोकांनी मतदान केलं, त्या मतदानातून आज जो निकाल लागला तर मी प्रथमतः ढोकी व वाखरवाडीच्या जनतेचे लाख आभार मानेन की सर्व जाती धर्मात, माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला माणूस आणि कसल्याही प्रकारची मोठी राजकीय कारकीर्द नसताना देखील सर्व जाती धर्मातील व गावातील सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ 350 मताची लीड ढोकी गावातून दिली आणि सर्व माझ्या बंधूंनी, माता भगिनींनी मला आशीर्वाद दिलेला आहे. तर प्रथमतः मी त्यांचे लाख आभार मानतो. आणि जो माझा 1 मताने प्रभाव झालेला आहे तर ते देखील 2 मतं बॅलेट पेपरवर आहेत आणि 100% जर ते उघडण्यात आले तर ती दोन्ही मतं मलाच पडलेली आहेत. परंतु मी तरी जनतेचा कौल म्हणून नम्रपणे स्वीकारतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे माझ्यामध्ये अजून काही उणिवा किंवा मला जे कमी मतं पडलेली आहे ते कसं 2 मतं वाढतील, माझ्या पार्टीसाठी कसं वाढतील आणि समाजामध्ये प्रत्येक समाजाचा माणूस माझ्याशी व माझ्या पक्षाशी कसं एकनिष्ठ होईल आणि माझ्याशी जवळ येईल त्यासाठी सतत प्रयत्न करत राहील. ते मग ते राजकीय प्रयत्न असतील, सामाजिक प्रयत्न असतील, यासाठी मी सतत आपल्या वाहून घेईन. बरं, आपण म्हटले की 2 मतं शिल्लक आहेत, त्याच्यासाठी आपण काय शासकीय प्रक्रिया राबवणार आहात का. मी पाहिलं त्या ठिकाणी वकील आले होते, 3-4 जणांची टीम आलेली होती, तर आपण ह्याच्यावर काय आक्षेप घेणार आहात का.
नाही, संवैधानिक मार्गाने जे हे त्यावर करता येईल, कारण तो एक जनतेने दिलेला कौल आहे आणि त्या कौलला आपल्या हक्कात करण्यासाठी जे करावं लागतील ते मी करणार आहे. नाही, पण जनतेनं कौल तुमच्या बाजूनं दिलेला आहे ना, त्यांच्या मतावरून दिसतंय. हो, दिलेला आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आम्हाला तो अधिकार, तो उघडण्याचा अधिकार नाही, तो कोर्टाला अधिकार आहे. तर त्याप्रमाणे आम्ही बघू, वरिष्ठांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या सल्ल्याने काम करू. काय सांगाल भैया? आता डोकी जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल आज लागला. ज्या प्रेमापोटी लोकांनी मतदान केलं, आम्हाला अपेक्षासुद्धा नव्हती की आज रुई, तुगाव, थोरसडवाडी, डोकी या गावाने आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लीड दिली. आणि जिल्हा परिषदची वरची जागा, पंचायत समितीची जागा 2 पडल्या आणि खालच्या जागेसाठी थोडं निकालाला चुरस लागली. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की कमळ दिल्यानंतर मुस्लिम लोक मतदान करणार नाहीत आणि मुस्लिम उमेदवार असल्यामुळं हिंदू मतदान करणार नाहीत. या भ्रमापोटी जी काही त्यांनी सर्वे केला आणि सांगितलं की आमची जागा खालची पंचायत समितीची 700 नाही ती, 800 नाही ती, 900 नाही ती, हा भ्रमाचा भोपळा त्यांचा आज सगळ्यांचा फुटला, त्यांच्या श्रेष्ठीसहित. त्यांना वाटत होतं की ही माणसं म्हणजेच गाव आहे काय की, पण या गावानं पुन्हा एकदा दाखवून दिले की सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता जर लोकांसाठी रस्त्यावर उतरत असेल तर आम्ही डोकी नगरीची जनता त्याची जात पात बघणार नाहीत. की ज्या भावनेनं माझ्या मुस्लिम बांधवांनी कमळ असताना सुद्धा एक काम करणारा माणूस आहे म्हणून मतदान केलं, ज्या हिंदूंनी मुस्लिम उमेदवार आहे पण आम्हाला त्याचं देणं घेणं नाही, त्याच्या पक्षाचे धोरणं चांगले आहेत, त्याचं काम चांगलं आहे, समाजातल्या डोकीतल्या प्रत्येक जातीच्या प्रत्येक घरातल्या माणसानं आम्हाला मतदान केलं आहे, ह्याचं परिपत्र तुमच्याकडं तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता की डोकीत खालच्या 5 वार्डात जवळपास 250च्या आसपास आम्हाला लीड आहे आणि वरच्या 6 नंबर वार्डातसुद्धा आमचे मित्र विलास रसाळ त्याला 100ची लीड आहे. म्हणजे डोकी गावात जवळपास 350 मताची लीड या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराला डोकीने दिली. आणि तो दबाव फिबाव असला काय तंत्र आम्ही कुठं वापरलं नाही. आम्हाला जर सत्तेचा दबाव वापरायचा असता, वरून काय फोन आणायचे असले, आम्ही एक मताचा काही गोळ केला असता. पण जो निर्णय अधिकाऱ्यांनी दिला तो निर्णय आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवारांनी आम्ही मान्य करून आम्ही बाहेर आलो. आणि राहिलेल्या 2 मताचा जो विषय आहे तो उद्या कोर्टासमोर जाऊन मिटणारच आहे. त्याच्यात जो मतदान ज्याला पडत, मी म्हणतो समजा उद्या त्या पॉकेटमध्ये ती बी 2 मतं त्यांना मिळाली तर आज 1 मतानं जागा आली ती 3 मतानं येईल. उद्या जर ती 2 मतं आम्हाला निघाले तर 1 मतानं आम्हाला कोर्ट डिक्लेअर करेल. आपण मागं नगरपालिकेला बघितलं आहे, बऱ्याच निवडणुकीला बघितलं आहे की कोर्टाचा निर्णय अंतिम लागला. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे संविधान ज्या पद्धतीनं चालतं आहे त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण चालणार आहेत. आणि मला अभिमान आहे की डोकी नगरीनं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून, कारण मी तर काल परवा दिवशीच पक्ष बदलला होता, मला डावलं गेलं तर तुम्ही येताव का नाही म्हणले होते, तुमचं काय खरं नाही, त्यांचा काय सर्वे असतंय वाटतं. आता सर्वे बी त्यांनी बघावा, खालची जागा येत होती का नव्हती, काय होतं, आज त्यांनी गाववाल्याने दाखवून दिले. आणि माझ्या डोकीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जेवढं आमच्या पक्षासाठी कष्ट घेतले त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. आणि तुमच्या माध्यमातून जिल्हा परिषद गणातील सर्व मतदार बंधूंचे ज्यांनी आम्हाला मदत केली, ज्यांनी केली नाही त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. कारण आम्हाला एक निवडणूक ही शेवटची निवडणूक नाही. उद्या सकाळपासून पुन्हा ही भारतीय जनता पार्टीची महायुतीची सर्व टीम तुम्हाला लोकांचं काम करताना दिसेल. जो काही कोर्टाचा निर्णय येईल तो येणार आहे, तो आपल्या सर्वांसमोर राहणार आहे. मी पुन्हा एकदा सगळ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, मतदारांचे आभार मानतो. सर्वांनी शांततेत आपला आजचा निकाल सगळ्यांनी स्वीकारावा एवढीच विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.